मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी। विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट करावी असे ज्ञानियांचे राजे, योगियांचे माऊली, साधकांचे मायबाप, महाकैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा आणि या ज्ञानरूपी मंदिराच्या कलशस्थानी असणारे जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत देहुनिवासी तुकोबाराय, या ज्ञानोबा तुकोबारायांच्या वारकरी परंपरेतले श्री संत शांती ब्रह्म ज्यांना म्हटलं जावं अशा नाथ महाराजांचा 4 चरणांचा बहुतांशी सर्वांच्याच पाठांतरातला असणारा हा अभंग श्री ज्ञानराज समाधी संजीवन सोहळा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं, या पारायण सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित जमलोत आणि आजची ही पहिल्याच दिवसाची सेवा। अर्थात पहिलाच दिवस म्हटला की थोडीफार गडबड उडते, जरासा इकडे तिकडे वेळ जातोच, परंतु अत्यंत सुंदर असणारं हे नियोजन, संयोजक, नियोजक, आयोजक, भैरवनाथाचा यात्रोत्सव, जन्मोत्सव सगळ्याच ठिकाणी साजरा केला जातो। माऊलींविषयी तुम्हाला आम्हाला ज्ञात आहेच, परंतु जो हा कालावधी आहे भैरवनाथाच्या काळ, भैरवनाथाच्या यात्रोत्सवाचा, असं म्हटलं जातं की हरी आणि हर यांच्यामध्ये भेद केला जाऊ नये आणि अर्थात दोघांचाही यात्रोत्सव म्हणा, संजीवन समाधी सोहळा म्हणा, सोबतच चालू आहे। ज्या वेळेला आपण हे सगळे करतो, का करायचं, कशा करता करायचं, कुठलीही गोष्ट करत असताना प्रमाण दिलं जातं की तस्मात् शास्त्र प्रमाणं कार्य कार्य व्यवस्थित। प्रमाण असल्याशिवाय भारतीय संस्कृतीमध्ये कुठलीही गोष्ट केली जात नाही। आदरणीय मंगेशजी महाराज गावंडे यांनी कीर्तनाची तारीख दिल्यानंतर आतापर्यंत अनेक वेळेला फोन करून चर्चा झाली आणि कार्यक्रमाकरता येत असताना अनेक या ठिकाणच्या मंडळींनीही संपर्क साधला, गोपाल भाऊ असतील किंवा इतर सर्व मंडळी असतील, ज्या ज्या क्षणी गावामध्ये कीर्तनाकरता जावं आणि गावामध्ये कीर्तनाकरता गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी रीत, पद्धत, परंपरा। आपल्या गावाचा तर मला अभिमान वाटतो की सगळीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, तरुण मित्रमंडळ आहे, अगदी अबाल वृद्ध सगळीच माणसं आलेली आहेत, म्हणून या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। गावागावामध्ये कीर्तनाकरता जावं तर बरीच माणसं कीर्तनाला येत नाहीत, कीर्तनाला येत नाहीत, परंतु ज्या ज्या वेळेला हा सोहळा आहे, सप्ताह आहे, सप्ताहामध्ये आल्यानंतर सांगत आपण असं होतो की का करायचं, कशा करता करायचं। जुन्या पिढीने नव्या पिढीला जर शिकवलं नाही, सांगितलं नाही तर मागची पिढी कदाचित करेलही, पण त्या मागचं कारण काय हे शोधणार नाही, आणि हे जर शोधलं नाही तर फजिती झाल्याशिवाय राहणार नाही। तुकोबाराय सांगतात की आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे आणि घाव घातिले मागे पुढे। गावामध्ये जसं नुकतंच लग्न व्हावं, नवी सुनबाई गावात आली आणि गावात आल्यानंतर पहिलाच सण आला तो वटसावित्री पौर्णिमेचा, की ज्या वटसावित्री पौर्णिमेच्या सणाला महिला मंडळ तुम्ही आम्ही, इकडचं महिला मंडळ तुम्ही आम्ही, लिंबाच्या झाडाला फेऱ्या मारायला झोपल्या का काय, जागे आहेत ना नक्की, शेवटपर्यंत आवाज येतोय, वकांच्या झाडाला फेऱ्या मारायला जातो ग मावशी, वडाच्या बरोबर, काही इकडे पद्धत वेगळी आहे, आमच्याकडे माणसं मेल्यावर पुरी त्यात जाडी त्यात, इकडे वेगळं नाही। ज्या क्षणाला गावामध्ये वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला जायचं, सुनबाईनं भरजरी शालू नेसला, हातात सजवलेलं पूजेचं ताट आहे, दुसऱ्या हातामध्ये पाण्याचा कलश आहे, नटून थटून गावातनं सासू सोबत निघाली, पण काही पाहिलं गावातल्या महिलांनी, माणसाकडे एखादी विशिष्ट कला असली, काहीतरी विशेषत्व असलं की आकर्षण निर्माण होतं, तसं गावातल्या महिलांना वाटलं श्रीमंता घरची सुनबाई आहे, श्रीमंता घरची सासूबाई आहे, गावातनं निघाल्यात, आपण सुद्धा यांच्या मागे जावं। 5-25 महिलांचा ग्रुप गोळा झाला, सासू सुनेच्या पाठीत चालू लागला, चालता 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 वडाचं झाड जवळ आलं, पण गंमत अशी झाली, पुढे जी सुनबाई होती ना तिच्या पाठीला आली खाज, खाज कळती ना इकडं, आमच्या संगमनेरच्या भाषेत त्याला वचका म्हणतात, वचका असा रोग आहे जो खाजवल्याशिवाय जाणार। सुनबाईला प्रश्न पडला, हातातला ताट तांब्या जर खाली ठेवावं तर मागचं महिला मंडळ काय बोलेल त्याचा नियम नाही, पण ती जरा हुशार होती, शिकलेली होती, तिने डोकंच लावलं, विजेचा खांब दिसला, बंद पडेल खांब होता, खांबाजवळ गेली, खांबाला तिनं आपली पाठ घासली, पण पाहिलं कोणी ग मावश, भजनी मंडळाने, मागच्या महिला मंडळांनी, त्यांना वाटलं शहरी पोरगी आहे, शिकलेली आहे, तालेवार घराण्यातली आहे, यांच्या शहराकडं काहीतरी विशेष पद्धत, बायांनी विचारच केला नाही, जी यायची ती त्या खांबाला पोलला पाठ घासायची, मग दोरा गोंधळायची, म्हणजे
हे काय झालं, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे यानं घाव घातले मागे पुढे. कुठलीही गोष्ट करत असताना अर्थातच जन्मोत्सव जो भैरवनाथाचा तुम्ही आम्ही साजरा करतो, ज्या क्षणाला भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांना अहंकार निर्मिती व्हावी, ब्रह्मदेवांनी सांगावं की या विश्वाची निर्मिती मी केली आहे म्हणून मी सर्वश्रेष्ठ, तर विष्णू भगवंतानं म्हणावं निर्मिती कुणी करू देत, शून्यातनं विश्व निर्माण करणं सोपं असतं पण वर्षानुवर्ष टिकवणं अवघड आहे. जो टिकवतो त्याला महत्व आहे. तुम्ही भलेही निर्मिती केली आणि सोडून दिली, सांभाळावं मला लागतंय, पालन पोषण मला करावं लागतंय, म्हणून सर्वश्रेष्ठ तर मीच आहे. दोघांनी ठरवलं आता कुणाला तरी विचारलं जावं, नारदांनी यावं आणि नारदांनी आल्यानंतर सांगावं की सप्तऋषींकडे जा. सप्तऋषींकडे यावं आणि सप्तऋषींकडे आल्यानंतर दोघांनी सांगावं की महाराज कुणाला नेमकं महत्व द्यावं, नेमकं कोण मोठं, आमच्या दोघांपैकी कोण मोठं. सप्तऋषींनी सांगावं ज्यानं निर्मिती केली तोही मोठा नाही, जो पालन पोषण करतो तोही मोठा नाही. या जगामध्ये देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल तर म्हणाले भगवान शंकर आहे. ब्रह्मदेवांना राग आला. ब्रह्मदेवांच्या एका मुखानं निंदा केली सप्तऋषींची, निंदा केली. म्हणाले आता कुणाला विचारायचं, वेदांना विचारावं. ज्याला देव मान्य आहे तो आस्तिक नाही, ज्याला वेद मान्य आहे तो आस्तिक म्हणावा. मग वेदांना आणि या कालभैरवनाथांची उत्पत्ती ज्या क्षणाला व्हावी असं म्हटलं जातं की ज्याला 7.5चा प्रकार आहे ना, 7.5 कळती ना, 7.5 ज्यांना आहे त्यांनी कालभैरवनाथाची पूजा करावी किंवा नित्य दर्शन जर घेतलं, कालभैरवाष्टकम जर म्हटलं तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. विठ्ठल विठ्ठल की ज्या क्षणाला या जन्मोत्सवाच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं एकत्रित येतो किंवा संजीवन समाधी सोहळा, तुकोबाराय सांगतात, नाथ महाराज सांगतात, सर्व संत मंडळी सांगतात की भगवंताला जे आवडतंय ते तुम्ही करा. पण बहुतांशी माणसं करतात काय, देवाला काय आवडतं हे निश्चितपणे तुम्हाला आम्हाला माहीत नसतं. म्हणून साधू संतांनी आम्हालाही सांगण्याचं कार्य केलं की देवाला नेमकं काय आवडतं. एखाद्या माणसाची आवड विशेषत्वानं लक्षात आली की माणूस त्याच्यासाठी काहीही करतो. आवड निवड जर जपली तर काहीही करतो. पण आवड निवड जपत असताना तो मनुष्य तेवढ्या पात्रतेचा आहे का हेही महत्त्वाचं. ज्या क्षणाला पत्नीनं सांगितलं नवऱ्याला, हो माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली आहे, मला वाद्य वाजवायला आवडतं, वाद्य वाजवायला आवडतं, पण मनात अशी इच्छा उत्पन्न झाली की असं वाद्य पाहिजे की ते वाद्य आजपर्यंत कुणाकडेही नसेल. नवऱ्यानं फार विचार केला असं कुठलं वाद्य आहे, अनेक शहरं फिरला, गावं फिरला, पण मनासारखं वाद्य काही मिळालं नाही. शेवटी वैतागला, वैतागून मित्राकडे गेला आणि मित्राकडे गेल्यानंतर मित्रानं सांगावं काय टेन्शन, म्हणजे टेन्शन असं बायकोनं मागितले असं वाद्य की जे आजपर्यंत कुणाकडेच नसेल. नवरा म्हटला ठीक आहे, तो मित्र म्हटला ठीक आहे तुला मी असं वाद्य देतो पण 5,000 लागतील. पैशाशिवाय आजकाल कुठलेच कामं होत, 5,000 लागतील म्हटले देतो, घरात बस. हा मित्र गेला, समोर झाड होतं, झाडावरती मधमाशाचं मोहळ होतं, मोहळ. ते मधमाशाचं मोहळ त्यानं युक्तीनं कल्पनेनं त्याच्यामध्ये त्या मडक्यामध्ये गाडग्यामध्ये माशा सगळ्या उतरवल्या, माशा सगळ्या उतरवल्या आणि त्या मडक्याला वरून फडकं बांधलं आणि ते मडकं घेऊन या मित्राकडे यावं, त्याला सांगावं हे तुझं वाद्य. म्हटले वाजतं कसं, काय नाही म्हणे, कानाला लावायचं, मडकं कानाला लावायचं आणि वाजवायचं, हलवायचं म्हणे, त्याच्यातनं आवाज येतो. यानं सहज ट्राय केलं, मडकं कानापाशी नेलं, जरा गदा गदा हलवलं, त्याच्यातून माशांचा जसा मोळ आवाज करायला लागला, गोंग. म्हणजे हा वेगळाच स्वर दिसतोय, नेमका कुठल्या पट्टीतला. म्हणे चालेल म्हणे, चांगलं वाद्य आहे, पण एक लक्षात ठेव, वाद्य घरी नेलं 2च दिवस ठेवायचं पुन्हा माघारी आणायचं, वरचं फडकं उघडायचं. मित्र म्हटलं बरं ठीक आहे. ते वाद्य त्यांना घेतलं, मित्रांकडे यावं, घराकडे यावं आणि घराकडे आल्यानंतर पत्नीनं यावं, पत्नीला सांगावं की हे वाद्य. बाईनं वाद्य उचललं, म्हटली वाजवायचं कसं, कानाला लाव, हॅलो आवाज येईन. तिनं उचललं, कानाला लावलं, गोंग, आवाज यायला सुरुवात झाली. पत्नीला वाटलं अरे वा, आपल्या नवऱ्यानं आपल्या आवडीचं वाद्य आणलं, आपली आवड जपली. आणि आवड जपली म्हटल्यानंतर बायको खुश झाली, म्हणाले काय जेवणाला करू. नवरा म्हटला काही बनव, मी बाहेरून आलो, पण एक लक्षात ठेव, याच्यावरचं फडकं उघडायचं नाही आणि तिसऱ्या तिराईत व्यक्तीला दाखवायचं
पण जमन का ग मावशी आपल्याला? बाईनं नवरा गेल्यानंतर आखी गल्लीच गोळा केली. बरं, नवऱ्याला समजू नये म्हणून दारण खिडक्या बी लावून घेतल्या, दारं लावून घेतलं आणि खिडक्या लावून घेतल्या, मडकं घेतलं. सगळ्या महिला जणी गोलाकार बसल्या. आता गोलाकार बसल्यानंतर मडकं उचललं, कानाला लावलं, हलवलं, प्रत्येक जण हलवायची, गुंग गुंग गुंग. माशा आतमधून आवाज करायच्या. करता 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 एकीच्या मनात प्रश्न आलाच, ह्याच्या आत नेमकं काय? आत नेमकं काय म्हटल्यानंतर बाई म्हणली, असं कर, तू उघडून पाय. हिनं सांगितलं, अगं माझ्या नवऱ्यानं सांगितलं ते काय उघडू? नवऱ्याला पुढे कळायचंय, दार लावलंय, खिडक्या लावल्या. म्हटले बरं ठीक आहे उघड, पण पटकन लावून घे. म्हणले उघडल्यानंतर पटकन लावायच्या स्थितीत येणार तरी होती का? जसं ते फडकं उघडलं, मधमाशा सगळ्या बाहेर आल्या. दार उघडता येईना, खिडक्या उघडता येईना, अशी अवस्था प्राप्त व्हावी. समोरच्याची आवड जोपासत असताना ती योग्य आहे का, पात्रतेची आहे का, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे आवड आहे भगवंताची, आवड आहे भगवंताची, ती कितपत जोपासता येईल याच्याकरता संत मार्गदर्शन करतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे आवडीचे अनेक प्रकार आहेत. आवड 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 अनेक प्रकार आहेत. कीर्तन काहींना आवडतं, पण कोणत्या कारणानं आवडेल सांगू शकत नाही महाराज. कोणी जणी मृदुंग आवडतं म्हणून ऐकायला येतं नाही का, गोडवा वाटतो, त्यातलं कळत नसू द्या, आम्हाला नाही लक्षात येत 8 मात्रा आहे, 16 मात्रा आहे, 32 मात्रा आहे, 64 मात्रा आहे, त्रिपल्ली चक्रधार आहे किंवा साधा चक्रधार आहे, आम्हाला नाही लक्षात येत. सरपटी आहे, भजनी ठेकाय नाही कळत, पण वाजवण्यामध्ये ऐकण्यामध्ये गोडवा वाटतो म्हणून ऐकायला येणाऱ्यांचे प्रकार आहेत. आम्हाला गायनातलं लक्षात येत नाही, आम्हाला आसावरी राग आहे, बागेशी राग आहे, भूप राग आहे, यमन आहे, तोडी आहे, भैरवी आहे, शिवरंजनी आहे, मधली चाल आहे, ठाईची चाल आहे, ठाईच्या चालीत मिश्र चाल आहे, नाही लक्षात येत, परंतु ऐकण्यामध्ये गोडवा वाटतो म्हणून ऐकायला येतात. हार्मोनियम आहे, त्याच्यामध्ये वादी स्वर कुठला, संवादी स्वर कुठला, पंचम कुठला, निषाद कुठला, ओढव कुठला, शाडव कुठला, ओढव शाडव कुठला, ओढव संपूर्ण कुठला, असे 9 प्रकार आहेत. किंवा कुठला राग कोणत्या प्रहरी गायला जावा याचं ज्ञान आम्हाला नाही, पण वाजवण्यात ऐकण्यात गोडवा वाटतो म्हणून काही माणसं ऐकायला येतात. कीर्तन कुठल्याही पद्धतीचं असू द्या, कीर्तन नारदीय पद्धतीचं असू द्या, शास्त्रीय पद्धतीचं असू द्या, राष्ट्रीय पद्धतीचं असू द्या, समाज प्रबोधनाचं असू द्या, नाही तर विनोदाचं असू द्या, कोणत्या पद्धतीचं का असना, कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका, कधी कुणाच्या वयावर जाऊ नका. काय सांगावं भगवंत कधी कुणाच्या मुखातनं काय वदवून घेईल आणि तुम्हा आम्हाला दृष्टांत देऊन जाईल सांगू शकत नाही. बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखातनं एखादं वाक्य असं यावं की ऐकणाऱ्याच्या अंतःकरणावर कोरलं जावं. बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखातनं एखादं वाक्य असं यावं की आमच्यात नकळत भक्तीची बीजं रोवली जावीत. बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखातनं एखादं वाक्य असं यावं की आमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जावं. म्हणून कीर्तन प्रवचन कुणाचीही असू देत, ऐकत चला. ही आवड माणसामध्ये असावी. आवड आपण सांगतोय, आवडीचे अनेक प्रकार आहेत. तरुण मंडळींमध्ये वेगळीच आवड असते. काहींना म्हटलं ना दादा ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, तरुण मंडळी अनेक ठिकाणी गेल्यानंतर आम्ही कीर्तनात जरी सांगितलं, ताई तुम्ही कीर्तनात सांगितलं की ज्ञानेश्वरी वाचत चला, पण आम्हाला आवडत वयाच्या 16व्या वर्षी जर ज्ञानेश्वरी लिहित असेल ज्ञानोबाराय, तर तुम्हाला आम्हाला कमीत कमी 31व्या वर्षी जाऊ द्या, 61च्या आधी तरी ज्ञानेश्वरी आवडली पाहिजे का नाही? 61च्या आधी नाही जमत महाराज. आम्हाला स्वराज्य निर्मितीचा संकल्प ज्यांनी साधला असे छत्रपती शिवाजी राजे वयाच्या 16व्या वर्षीचा संकल्प करतायत. आम्हाला नाही जमत एवढा मोठा संकल्प करणं, पण कमीत कमी वयाच्या 21व्या 25व्या वर्षी स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करावा एवढा तरी संकल्प तुम्ही आम्ही करू शकतो. नाही जमत. प्रत्येकाची आवड आहे, आवड असावी महाराज. अगदी सुंदर वर्णन येतं. कोण कोणाकडं एका कॉलेजमध्ये झालं असं, आता ते नवीन प्रकार सुरू जे झालेत त्याच्यामध्ये एक जणानं गुलाबाचं फूल घेतलं. आवडली, गुलाबाचं फूल घेतलं, तिच्या समोर जावं म्हणावं, दादा त्या गुलाबाचं फूल घ्यावं, तिच्या समोर जावं म्हणावं की अगं ऐक पाना कान कसे टावकारले. तिला म्हणावं गुलाबाचं फूल समोर धरलं आणि अगं ऐक, मी तुझा कृष्ण तू माझी राधा. ती म्हटली नाही 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 नाही, मी तुझी बहीण आणि तू माझा दादा. आवड कुणाच्या ठिकाणची हे महत्वाचं.
कौन मरता है बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए। कौन मरता है बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए। अगर मरना ही है तो मर इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा हमारे कफन के लिए, हमारे कफन के लिए। आवड महत्वाची, कुणासाठी करतोय त्याची आवड आपल्याला जपायची। आवड जपावी महाराज, फार सुंदर वर्णन येतं। 1676 साल होतं। 1676 साली राज्याभिषेक पूर्ण व्हावा आणि दक्षिण दिग्विजयाकरता छत्रपती शिवाजीराजांनी निघावं। छत्रपती शिवाजीराजांनी निघावं तर कुतुबशहाकडे जावं। कुतुबशहाकडे गेल्यानंतर त्या तानाजी शहाकडे बसावं, दाद महलामध्ये बसावं। सगळी माणसं बसलेली आहेत आणि ही माणसं बसलेली असताना त्या ठिकाणी मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला। बराच वेळचा मनामध्ये प्रश्न घोळत होता। या तानाजी शहानं विचारावं, त्या ठिकाणच्या राजानं विचारावं, म्हटले महाराज आपके पास बहुत सैन्य है, आपके पास बहुत मालमत्ता है, पर आपके पास हाथी क्यों नहीं? आता याला कवा कळायचं, आमच्या डोंगरदऱ्यात हत्ती चालत नाही, आमच्याकडे हत्ती चालत। पण त्याला कळेना ना की महाराज सगळं तर आहे तुमच्याकडे, पण हत्ती का नाही? महाराजांनी उत्तर द्यावं, हमारे पास हाथी है ही नहीं, हमारे पास हाथी, हमारे पास वो हाथी नहीं, क्योंकि हमारे पास जो आदमी है, आमच्याकडे जे मावळे आहेत ते मावळेच आमच्यासाठी एकेका हत्तीसारखे आहेत। आमच्यासाठी मावळेच हत्तीसारखे म्हटल्यानंतर महाराजांनी ज्या विचारावं म्हटले त्या राजांना विचारावं, का हो मग तुमचे मावळे हत्तीसारखे म्हणता, तुमचे मावळे हत्तीसारखे म्हणता तर आम्हाला बघू देत ना म्हणे, त्यांची ताकद किती आहे, हमें आजमाने दो, उनकी ताकद कितनी है, हमें आजमानी है। म्हणाले ठीक आहे। सहज लक्ष गेलं, महाराजांभोवती जी माणसं उभी होती त्या माणसांमध्ये बलदंड शरीराचा एक माणूस होता, पिळदार देहयष्टी, बघावं राजस्व राजविंड रूप। आपल्याकडे काही जण असे असतात अंगात नाही रक्त आणि आम्ही छत्रपतींचे भक्त, हन गाड्यांवर लिहितील, टोप्यांवर लिहितील, कशावर लिहितील, आजकाल तपास नाही, अंगात रक्ताचा पत्त्या नाही। समोरून 4 माणसं आली तर यांना गपगुमान उभं राहावं लागतं। पूर्वीची माणसं दाड्या राखायची, आता दाड्याही गेल्या आणि मिशेही गेल्या। रात्रीची जर तरुण मंडळी उठली, गावात काही झालं तर हाताशी शस्त्र असायचं, हाताशी। आणि आताची पोरं जर उठली तर म्हणतात तंबाखूची पुडी आहे का, लाव चुना त्याच्या मनगटावर। आता काय, ज्या क्षणाला ते स्वरूप बघितलं आणि सांगितलं, म्हटलं महाराज ये हमें चाहिए। अरे चाहिए म्हणावं, महाराजांचं सहज लक्ष गेलं, स्मित हास्य केलं, बघावं तर कोण, अरे 100 हत्तींचं बळ ज्याच्या ठिकाणी असं म्हटलं जावं तो येसाजी कंक उभा होता। मान डोलावली आणि जणू काही इशाऱ्यानं सांगावं की महाराज काळजी करू नका, विजय आपलाच आहे। दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे सगळीकडे गोल रिंगण आखलं गेलेलं आहे। गोल रिंगण आखलं गेलं, सगळीकडे पाठीमागे जी प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा केली गेली आहे, हत्तीसाठी एक विशिष्ट जागा ठेवण्यात आलेली आहे। मध्यभागी सगळ्यांना त्या दोघांना लढण्याकरता जागा निर्माण केली गेली आणि तो दिवस ठरला। त्या दिवशी त्या रिंगणामध्ये 25 हबशी लोक आलेले आहेत। हबशी जे पूर्वीच्या काळी अत्यंत दुष्ट सांगितले जायचे, ताकदवार सांगितले जायचे, असे एकूण 25 हबशी जर त्या हत्तीला घेऊन येत आहेत तर मग बघा त्या हत्तीची ताकद किती असावी। मदोन्मत्त असलेला हत्ती त्या रिंगणामध्ये आणला जावा। येसाजी कंक या ठिकाणी हातामध्ये उघडी तलवार घेऊन त्या रिंगणामध्ये उभे आहेत। येसाजीनं ज्यावेळेला बघावं साखळदंड सोडण्यात आला, हत्ती समोरून आला। हत्तीनं ज्या क्षणाला येसाजीवरती चाल करून यावं याचीच वाट पाहत होते की काय येसाजी हत्तीनं चाल करून यावं, अंगावर धावून यावं आणि डाव्या हाताला पटकन उडी मारली। सगळी माणसं नजर रोखून बघताय, आता होणार काय, आता होणार काय। लढाईला सुरुवात झालेली आहे। हत्ती सारखा अंगावर येतोय आणि सारखं त्याला हुकवण्याचा चुकवण्याचा प्रयत्न केला जातोय। शत्रूला जमवायचं कसं, नमवायचं कसं याची ताकद जर त्या समोरच्याकडे असेल तर शक्तीपेक्षा कधी युक्ती ही महत्त्वाची ठरून जाते। येसाजीवरती सतत चाल करतोय, हत्ती चाल करून येतोय, अगदी मदनमस्त झालेला आहे। समोरचा एवढासा माणूस आपल्याला बधत नाही म्हटल्यानंतर चवतळावं आणि चवतळलेल्या स्वरूपामध्ये हत्तीनं जसं धावून यावं, ज्या क्षणापर्यंत धावून यावं, थकून गेला, दमून गेला। हत्ती दमल्यानंतर ज्याची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला असं येसाजीला वाटलं। हातातली तलवार उपसली आणि धाडकन वार केला। धुळीचा लोट उठला। धुळीच्या या लोटामध्ये, त्या धुळीच्या लोटामध्ये सगळं रक्त चिळकांड्या उडत आहेत। पण हे रक्त कुणाचं, जीव डोळ्यामध्ये आणून सगळे बघतायत, कुणाला बसवलं गेलं नाही। सगळी माणसं उभी राहिली आहेत, उभी राहून बघतायत।
आणि एवढासा माणूस चिरडला गेला असेल, मेला असेल, मेलाच. त्या तानाजी शहानं, कुतुब शहानं उभं राहून बघावं, सिवा का आदमी गया. आणि त्या धुळीच्या लोटात ना हातामध्ये तलवार घेऊन रक्तबंबाळ झालेल्या, शरीरावरती रक्त आणि धूळ मिश्रित असलेल्या अशा येसाजी कंकांनी बाहेर यावं, आरोळी ठोकावी, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. अरे विजय कुणाचा झाला? विजय झाला छत्रपतींचा, विजय झाला आमच्या येसाजी कंकांचा. दृष्टांत कुठलाही असू देत, ज्याचा मान राखायचा, ज्याची आवड जोपासायची, त्याच्यासाठी माणसं स्वतःचा जीव सुद्धा अर्पण करायला तयार होतात. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला इथं देह ठेवायचं नाहीये, आम्हाला यज्ञयाग करायचे नाहीयेत, आम्हाला कर्मकांड करायचे नाहीयेत, गाय वासरांचे बळी द्यायचे नाहीयेत. आम्हाला करायचं काय? फक्त एकच करा, जे देवाला आवडतं. किंवा नाथ महाराज जे वर्णन करतात की जे देवाला आवडतं ते अभंगाचं प्रथम चरण. आवडे देवासी तो प्रकार, आवडे देवासी तो एका 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 प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिस, नामाचा उच्चार रात्र दिस, नामाचा उच्चार रात्र दिस, तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, 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 नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, 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 गोपी चंदन टिळा. निष्ठा अत्यंत महत्वाची. नाहीतर गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली बरं का, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि झाला कोरोना. आता डॉक्टरकडे गेले,
तुमच्या गावातला नाही बरं, आमच्या गावच्या. डॉक्टरकडे जावा, डॉक्टरांना सांगावं कसं आहे तुमची तब्येत लईच बारीक झाली आहे, अशक्तपणा आलाय, आता तुम्हाला खाल्ल्याशिवाय बनायचं. काहींनी गळ्यातल्या माळासुद्धा काढल्या. गळ्यात माळ घालता आली नाही तरी चालन, पण कमीत कमी आज एकादश आहे का सोमवार आहे याचं भान जरी असलं तरी खूप झालं. परमार्थामध्ये यावं महाराज निष्ठ महत्त्वाचे. तुळशीच्या माळेचं महत्त्व सांगावं तितकं थोडंच आहे. वर्षानुवर्षांपासून हे संत सांगण्याचं कार्य करत आलेले आहेत. पण ज्या क्षणाला तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी, वैष्णवांविषयी जिव्हाळा अंतःकरणामध्ये असावा. मुळात निष्ठा जी मी सांगितली परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाची, कुठलीही असू देत. भक्तिभावानं गोपीचंदनाचा टिळा मस्तकावरती धारण करणं निष्ठा आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. म्हणून की ज्या क्षणाला जीव गेला तरी चालेल पण परमार्थात केलेला संकल्प मोडता कामा नये. सिद्धांत असं दृष्टांत सांगावयाचा झाला तर गावामध्ये श्रीमंत मनुष्य तीर्थक्षेत्री फिरण्याकरता गेला. तीर्थक्षेत्री फिरण्याकरता गेल्यानंतर त्यानं बघितलं की इथे येणारा प्रत्येक जण काही ना काही सोडतोय, संकल्प करतोय. संकल्प बरीच जण करतात. आपल्याकडं तरुण मित्रमंडळी करतात. नवीन वर्षाला खाणार नाही, पिणार नाही, चहा बरं का, दुसरं काही म्हणत. पण संकल्प काय फार दिवस टिकत. पण यानं संकल्प करायचं ठरवलं, सगळं ठिकाण बघून घेतलं, कोण काय सोडतोय, कोण काय समर्पित करतोय. मग याच्या लक्षात आलं आपण काहीतरी सोडलंच पाहिजे. खिशात हात घातला तर काय निघाला असेल, तंबाखूची पुडी, कचुण्याची डबी, काहीच नाही, कारण कुठलं व्यसनच नव्हतं. मग संकल्प सोडला की या ठिकाणी असणारे गोपीचंदन टिळेवाले जे आहेत त्या टिळा लावणाऱ्याकडनं टिळा मस्तकावरती लावून घेणार नाही आणि त्याला रुपया दान देणार. संकल्प सोडला. तुम्ही परमार्थात आल्यानंतर किंवा कीर्तनामध्ये आल्यानंतर माणसं ऐकतात, घरी जातात, म्हणतात लय गॉड कीर्तन झालं, आता आपण सुद्धा परमार्थ केला पाहिजे. लोक काय म्हणतात, परमार्थ केला पाहिजे. ज्या क्षणी मुखानं म्हणाल मला परमार्थ करायचा, दुसऱ्याच मिनिटाला देव हजर होतो. नानं खरं आहे का खोटं तपासण्याकरता. इथं असंच झालं. भगवान परमात्म्याला परीक्षा पाहायची ठरवली. गोपीचंदन टिळेवालाचा वेश धारण केला आणि ज्या क्षणाला यानं तीर्थक्षेत्र फिरून झालं, गाडीमध्ये बसायचं, एक पाय आत एक पाय बाहेर, कुठून तरी टिळेवाला उगावला. पटकन याच्या कपाळावर टिळा लावून दिला. म्हटले दादा रुपया. म्हणे आता कशाचा रुपया, संकल्प तर सोडलेला की टिळा लावून घेणार नाही आणि रुपया दान देणार. संकल्प सोडलेला. म्हटले बाबा एक काम करा, आता पैसे कमी आहेत, तुम्ही माझ्या खोलीवर या, भक्तनिवासाच्या मग देतो. याला वाटलं बाबा कशाचे येतात, पण म्हाताऱ्या माणसाचा नाद करायचा नाही. ही वयोवृद्ध ज्ञानी माणसं कधी काय बोलतील ना मलाही बी निरुत्तर करतील, सांगताच येत नाही. बाबानं गाशाच गुंढाळा पिशवीत ठुलन, बाबा याच्याच माग चाल. म्हणले बाबा कुठं, म्हणे तुझ्याच माग. एक काम करा, गावाकडे या, शाल श्रीफळ देऊन सत्कारच करीत हो, दे पत्ता. गावचा पत्ता घेतला, 4 लोकांना विचारून घेतला खरा आहे का खोटा आहे. याच्या लक्षात आलं की बाबा कधी ना कधी तरी येणारच. 8 दिवसांनंतर घराच्या गच्चीवर कॉफी पीत बसणारा श्रीमंत टिळेवाल्यानं येताना बघावं, टिळेवाल्याला येताना बघावं, झरझर खाली चालत यावं. मुलाला आवाज दिला, बाळा आता आपल्या दारात जर कोणी आलं, आपल्या दारात जर कोणी आलं आणि काही विचारू लागलं तर सांग का माझे वडील आजारी आहेत. काय सांगायचं, माझे वडील आजारी आहेत. मुलानं बापाच्या कपाळाला हात लावला, बाबा ताप आलाय, छातीत दुखतंय. बाप म्हणला मला काय धाड नाही भरली, तुला सांगितलं तेवढं कर. मुलांना विचारावं, बापानं सांगितलं तेवढं कर. विचारलं तर सांग का आजारी आहेत. टिळेवाला दारात आला, आवाज देऊ लागला. म्हणले दादा आहात का घरी. मुलगा बाहेर आला. काम काय, काम तुझ्या वडिलांकडे, पण वडील फार आजारी आहेत, बाहेर येता येणार नाही. येता येणार, म्हणले नाही येता येणार. नक्की नाही येता येणार, नक्की येता येणार नाही. जाऊ दे म्हणे, मला तरी कुठं घाई आहे. बाबानं बंगल्याच्या पोर्चमध्येच मुक्काम ठोकला. 4 दिवस झाले तरी बाबा काय जागचे हालायला तयार. पोरगं वैतागलं, बापाला विचारते बाबा त्यांचं काम काय. काही नाही म्हणले, रुपया दान द्यायचं आहे. आता काही माणसं लय खोडीची राहतात, स्वतःकडं सगळं काही असताना सुद्धा दुसऱ्याला द्यायची इच्छा त्यांना होत नाही. आपलं पोट भरलेलं असताना दुसऱ्याचं पोट भरण्या इतकं जर आपल्याकडं असेल तर कधीतरी द्यावं. ज्या क्षणाला बापानं सांगावं की रुपया दान द्यायचा आहे, म्हटले बाबा देऊन टाका, कोट्यानं संपत्ती आहे, दिल्यानं काय जाणार. बापानं सांगितलं तू काय माझ्या व्यवहारात पडू,
कारण बापाचा आणि लेकाचा व्यवहारात पटत आमच्या गावाकडे बरं. ज्या क्षणाला मुलानं सांगावं बाबा कसं करायचं काय, आता जर टिळेवाल्यानं विचारलं तर सांग का तुझा बाप गेला. पोरानं विचार केला क्षणभर, बाबा असं कसं सांगू, सांगितलं तेवढं कर. टिळेवाल्यानं आवाज दिला, म्हटले दादा वडील बरे झालेत का. म्हणे बाबा माझे वडील गेले. तोंडबिंड पाडलं, म्हणे माझे वडील गेले. टिळेवाला म्हणतो खरंच गेले, खरंच गेले, फार आजारी होते, गेले. टिळेवाल्यानं सांगावं म्हटले दादा कसं आहे, माणुसकीची रीत आहे, कधी कुणाच्या सुखात नाही सहभागी होता आलं तर होऊ नये, पण कुणाच्या दुःखात सहभागी झाल्याशिवाय. आता यवय आलोच होतो तर तुझ्या बापाची मातीच करून जातो, कर तयारी. पोरगं धावतच बापाकडे गेलं, बापाला म्हणतोय बाबा ते पोचवायचं म्हणते कसं करू. बाप म्हणला कसं करू काय, तयारी कर. पोरगं विचारतं बाबा 1 रुपया करता एवढा खर्च परवडन का. सांगितलं तेवढं कर. पोरगं गावात गेलं, भजनी मंडळाला बोलवलं, भजनी मंडळाचं हान भजन सुरू झालं. भजनावर भजन चालली, वेळ होत चाललाय, पण ज्या क्षणाला भजन सुरुवात झाली आणि भजनाला सुरुवात झाल्यानंतर इकडे भात शिजून झाला. या श्रीमंताला कडक कडक पाण्यानं आंघोळ सुद्धा घातली. चटके तर बसतात पण डोळा जर उघडावा तर बाबा समोरच बशील. रुपया सगळं सहन केलं. नवे वस्त्र धारण केले गेले, नवे वस्त्र नेसवले गेले, तिरडीवरती झोपवलं गेलं, पायाची दोन्ही अंगठी बांधले गेले, कानात नाकात कापूस कोंबून झाला, तोंडामध्ये तुळशीपत्र ठेवून झालं, पायावरती पायाच्या दोन्ही अंगठ्यांवरती पाणी होतलं गेलं. घरच्या मंडळींनी दर्शन घेतलं. आता सगळी मंडळी निघाली, बात शिजवणारी, वारा घालणारी, नातेवाईक मंडळी, आप्तेष्ट मंडळी, गावकरी मंडळी सगळेजण निघाले. गावाला प्रदक्षिणाही पूर्ण देऊन झाली, विसावाही देऊन झाला, शेवटची विश्रांती पूर्ण झाली. स्मशानभूमीमध्ये यावं, काष्ट रचली गेली, त्या तिरडीवरनं उचललं, काष्टावरती ठेवलेलं आहे. विधींना सुरुवात झालेली आहे. बहिणीनं भावाच्या पाठीला हात लावला, मडकं 3दा फिरवून झालं, मडकं फोडूनही झालं, तोंडामध्ये पाणी टाकून झालं. आता फक्त अग्निडाव द्यायचा बाकी, पेटवायचंय. पोरग बापाच्या कानापाशी गेलं आणि बापाला विचारतय बाबा पेटवायचं कसं करू. बापानं तोंडातलं तुळशीपत्र सारलं, पेटव 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 म्हटल्यानंतर पोराच्या डोळ्यात पाणी आलं. बाप 9 रुपया करता जाणार बुवा. चितेला अग्निडाव दिला गेला, चिता धडधड करत पेटू लागली, शरीराचा अंगाचा दाह होऊ लागला, तरी डोळा उघडायला तयार नाही. भगवान परमात्म्यानं सांगावं की बाबा रे तुझा रुपया सुटला. तसं ते जळत्या सरणावर उठून बसलं. पाय मग कसा पठ्या उठला. जळत्या सरणावरती उठून बसावं कशा करता, शेवटपर्यंत तडीस न्यावं, संकल्प पूर्ण करायचा, विनोदाचा भाग सोडा, परमार्थामध्ये यावं. निष्ठा, संकल्प, श्रद्धा, विश्वास या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. देह जाव अथवा राह पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जाव अथवा राह पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जाव अथवा राह पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ. देह जाव अथवा राह पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जावो अथवा राहो पांडुरंग चरणी दृढ भाव. अंतःकरणामध्ये वैष्णवांविषयी, साधू संतांविषयी, जनसामान्य लोकांविषयी तळमळ जर असेल, नवनवे जिव्हाळा जर असेल आणि परमार्थामध्ये असणारी निष्ठा आणि या निष्ठेनं गळ्यामध्ये धारण केलेली प्रभू परमात्म्याच्या नावाची माळ जर असेल तर अशी माणसं या जगामध्ये परमपूजनीय आहेत असं नाथ महाराज म्हणतात अभंगाच्या 2य चरणात. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ
कळवळा हृदयी जिव्हाळा हृदयी जिव्हाळा वैष्णवांचा वैष्णवांचा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयामध्ये वैष्णवांविषयी कळवळा जिव्हाळा गळ्यामध्ये परमपवित्र तुळशीची माळ आणि भगवंताचं नामस्मरण. नाथ महाराज म्हणतात हे तुमच्या आमच्याकडनं घडलं पाहिजे. माळी प्रत्येकाच्या गळ्यात आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु नामचिंतन मात्र सर्वांच्या मुखामध्ये असावं म्हणून दोन्हीही हातांना टाळी वाजवायची आहे. सोबत आणलेले दोन्ही हात वर करायचे, कारण कसं आहे भूक लागेल ना मग तेवढीच जास्त. लवकर आता वेळ होत आली आहे, भूक लागायला पाहिजे तेवढी, नाही तर मग माझं काय चलन पहाटपोत. आता मी एवढ्या लांबून आले म्हटल्यानंतर तेवढा वेळ तर घेणारच, म्हणून हात वर करायचे. आणलेत ना ग मावशा, कुठे आहेत ना, वर करा. इकडची वेगळ्या पक्षाची आहेत का? हात 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 ही वेगळ्या पार्टीची का? आणि एकदा मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करायचं. विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भगवंताच्या नामाचं गुणगान अंतःकरणापासून केलं तर भगवंत निश्चितपणे तुम्हालाही आम्हालाही प्राप्त होईल. परंतु तेवढी श्रद्धा, निष्ठा, विश्वास आणि आवड या गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये असाव्यात असं नाथ महाराज वर्णन करतात. नवनवे साधन सुद्धा सांगितलंय. साधनाची गरज केव्हा? जेव्हा साध्य प्राप्ती करून घ्यायची असते तेव्हा साधनाची गरज भासते. साधन कुठलं दिलं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आम्हाला साधन जर काही सांगितलं असेल तर वारी सांगितली महाराज. मग पंढरीची असू देत, नाहीत आमची माऊल्या ज्ञानोबारायांची असू देत, ज्ञानोबारायांची वारी असू द्यात, पंढरीची वारी असू द्यात, पण करता आली पाहिजे. माणसानं आयुष्यात जन्माला आल्यानंतर एकदा तरी वारी करावी. वारी तुमच्या आमच्याकडनं घडावी. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. असं सुंदर वातावरण. 2-2.5 वर्षांच्या लॉकडाऊन नंतर महाराज आता वारीला लोक जात आहेत. काय आनंद आहे, ओढ आहे, प्रेम आहे, आर्तता, जिव्हाळा. आणि ज्या क्षणाला माणसं या प्रेमापोटी जातात ना, हा भगवंत तुमची आमची वाट त्या ठिकाणी निश्चितपणे पाहत असतो. आणि ज्या क्षणाला या भगवंतानं आमची वाट पाहावी, आम्हाला हे साधन सांगितलं जातं. नरजन्माला आल्यानंतर माणसाला अनेक प्रकारची साधनं साधू संतांनी सांगितले. ज्या क्षणाला एखाद्या लेकराला ताप यावा आणि ताप आल्यानंतर त्या लेकराला वडील डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरकडे घेऊन झाल्यानंतर डॉक्टर तपासतात आणि औषधाची बाटली देतात. औषधाची बाटली देतात आणि सांगतात की एवढे ml औषध जर लेकराला दिलं तर त्याचा ताप जाईल, त्याचा ताप जाईल. आता ती औषधाची बाटली आणि लेकराला घेऊन घरी यावं, आईकडे द्यावं आणि आईला सांगावं की बाई ग, लेकराला एवढे ml औषध तू पाज. पण आईला माहिती आहे लेकरू एवढ्या सहजासहजी औषध पिणाऱ्यातलं. लेकराला आता ज्ञानाचं औषध नकोच झालंय. खऱ्याची दुनिया मागं राहिली महाराज. आता
ज्ञानाचं औषध नकोसं वाटायला लागले. पण आई ही हुशार आहे आमची. आई करते काय, चमच्यामध्ये ते ओतून घेते, मोजून घेते, चमच्यात ओतून घेते, लेकराला हसवत खेळवत, कधी रागवत, कधी उपहासानं, तर कधी प्रेमानं जवळ घेत लाडानं ते औषध घशामध्ये उतरवते. आणि ते औषध लेकराच्या पोटात गेलं की मग लेकराचा ताप जातो. तसा तुम्हाला आम्हाला आलाय आधी भौतिक ताप. डॉक्टर रूपी देवानं दिली औषधाची बाटली, डॉक्टर रूपी देवानं दिली आहे गीता रूपी औषधाची बाटली. आणि गीता रूपी औषधाची बाटली घेऊन संतांकडे यावं. संतांनी करावं काय? आई म्हटलं गेले महाराज. आमच्या या आईनं त्या औषधाच्या बाटलीतलं औषध मोजून घेतलं. 700 ml द्यायचं होतं, व त्याचे 9000 चमचे केले. 700 ml औषध आहे ना, 9000 ओव्या केल्या. 90 तुकोबारायांच्या अभंगाद्वारे, नाथ महाराजांच्या अभंगाद्वारे, नाही जमलं तर भारुडाद्वारे, पण कुठल्या ना कुठल्या कारणानं ते औषध आमच्या घशी उतरवलं आणि आम्हाला ते ज्ञान देऊन आमचा आधी भौतिक ताप कमी करण्याचं कार्य केलं. पण तुम्ही आम्ही माणसं सोपे नाही महाराज. जो ज्ञान देतो त्यालाच लोक येड्यात कढीतात. काय महाराज बाई बोलून गेली, एवढं तत्वज्ञान सांगितलं का डोक्यावरून गेलं. सोपं नाही महाराज हे जग. जिथं सांगितलं जावं तिथं फटत नाही. ही माणसंच अशी आहे. हा महाराष्ट्र असा आहे, इथं मोठं होण्यासाठी मरावं लागतं. इथं मोठं होण्यासाठी मरावं लागतं. गेली अनेक वर्षांपासून जो सोहळा सुरू आहे महाराज, किती सुंदर वर्णन केलं जातं. हा सुख सोहळा स्वर्गात नाही, पण ज्या क्षणाला त्रास दिला जावा त्यावेळेला कोणी विचार केला की काही कालावधीनंतर कशी वेळ असणार आहे. माणसं अशीच आहे. अगदी सुंदर असा प्रसंग आहे, पहाटेचा असणारा प्रसंग, शांत निवांत वातावरण आहे. प्रसन्न अशा वातावरणामध्ये एका झोपडीचं दार किलकिलत उघडावं. झोपडीचं द्वार उघडावं आणि 7-8 वर्षांची तेजस्वी मूर्ती बाहेर यावी. अवघा 7-8 वर्षांचं वय, अंगावरती उत्तरीय पांघरलेलं, छोटासा पंचा खांद्यावरती टाकलेला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये कुठेतरी रातकिड्यांचा आवाज कानावरती ऐकू येतोय. प्रातःकाळ होतोय म्हणून अंतःकरणामध्ये विचार यावा की आता उठावं. प्रातःकाळ होतोय, इंद्रायणीवर जावं, स्नान करावं, विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. अवघ्या 7-8 वर्षाच्या वयात मनात विचार आलाय, आपल्याकडची 7-8 वर्षाची लेकरं सोडा, महिला मंडळ 21 वर्षाच्या पोरांच्या मनात पण येणार नाही गावात काकडा चालू झालाय, आता काकड्याला जावं, हरिपाठ चालू आहे, हरिपाठात जावं, नाचावं. आणि अपेक्षा सुद्धा ठेवायच्या नाही बरं लेकरांकडनं. का माहितीये, आजच्या कलियुगातल्या आई बापाच्या हातातले मोबाईल रात्रीच्या 2-2:30 वाजेपर्यंत जर सुटत नसतील तर लेकरांकडनं अपेक्षा तरी कशी धरावी. जे आपल्यात नाही ते अनुकरणानं येणार कसं. अवघं 7-8 वर्षांचं वय, मनामध्ये विचार यावा. अंगावरती उत्तरीय पांघरलं, छोटासा पंचा खांद्यावरती टाकलाय. इंद्रायणीच्या दिशेनं आपली छोटी छोटी पावलं टाकत 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 निघाले. वातावरणातली प्रसन्नता अंतःकरणामध्ये भरून पावते. कुठेतरी सूर्यानं भूमंडलावर भगवी छटा सोडायला नुकताच प्रारंभ झालेला. घरट्यातल्या पक्ष्यांचा चिव्हाळा किलबिलाट हलकासा कानावर ऐकू येतो. दूर कुठेतरी गाय वासराच्या हंबरण्याचा आवाज कानावरती ऐकू येतोय. इंद्रायणीच्या काठावर यावं. रात्रीच्या प्रहराला सोडलेले दिवे मंदावत चाललेल्या अवस्थेत पाण्यावरती उत्संबळतात. काठावरती पंचा अलगदपणे काढून ठेवावा. घाटाच्या 6 पायऱ्या उतरून खाली यावं. पाण्यामध्ये प्रवेश करावा. तशी थंड गार पाण्याची शिरशिरी अंगावरती उमटून जावी. रोमांच उभे राहावे. या पंचमहाभूतांमधल्या आनंद लहरी आता देहाच्या पंचमहाभूतांमध्ये समाविष्ट होत होत्या. देहाच्या पंचमहाभूतांमध्ये समाविष्ट व्हाव्या अशा त्या आनंद लहरी पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये. हातामध्ये पाणी घ्यावं ते ज्ञानोबारायांनी. का, कशा करता, पूर्वी त्रिसंध्या करायची असली की हातात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य वाहण्याची प्रथा असायची.
हातामध्ये पाणी घेतलंय, पण अर्घ्य वाहतय कोण? एक ज्ञान सूर्य दुसऱ्या तेजो सूर्याला अर्घ्य अर्पण करतोय. काय प्रसंग आहे! पाण्याचा तवंग पाणी टपटप टपटप गळतंय, पुन्हा इंद्रायणीच्या पाण्यात समाविष्ट होऊ पाहतंय. आणि माऊलींच्या मुखारविंदातनं प्रसन्न वातावरणात धीर गंभीर अशा मंत्रोच्चारास सुरुवात व्हावी. ओ सूर्याय नमः. तेजाय नमः. भास्कराय नमः. मुखारविंदातनं मंत्रोच्चार निघतात. इंद्रायणीच्या काठावर स्नानाकरता वर्दळ वाढत चालली. त्या वर्दळीमध्ये कोणीतरी आलंय. आपल्या एक टांगी धोत्राच्या काठाला झटका देत, कपाळावरच्या 7-8 आढा वाढवत, काठावरून जोरात कोणीतरी आरोळी ठोकली. कोण रे? संन्याशाचा ज्ञान्या का? हातातल्या पाण्याचा तवंग जसाच्या तसा निसटला. धीर गंभीर वातावरणात आवाज घुमला. हातातला पाण्याचा तवंग निसटला. डचकून मागे वळून पाहावं. काठावरती उभे असणारे, एक टांगी धोत्राच्या काठाला झटका देणारे, कपाळावरच्या 7-8 आढ्या वाढवणारे विसोबा काका दृष्टीस पडले. विसोबा काका विचारतात, संन्याशाचा ज्ञान्या, तुमच्या आमच्या खिशात काहीच नसू द्या, काहीच नाहीये, पण समोरच्यानं आर्य केलं का माणसं कार्य केल्याशिवाय राहत नाही, ही आमची प्रवृत्ती. जगाचा बाप आहे, राग आला नाही महाराज. ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातनं शब्द उमटावे. शब्द तरी कसले? उन्हाळ्यामध्ये वाळवंटातलं पाणी आटावं आणि छोट्याशा झऱ्यानं खळखळ मंजुळपणे करत वाहत चालावं, तशी माऊलींची वाणी. मुखारविंदातनं शब्द उमटावेत. हो काका, मी ज्ञाना. अरे इंद्रायणीच्या पाण्यात काय करतोस? तुम्ही लोकांनी आता ही इंद्रायणी सुद्धा वाटवायची ठरवले वाटतं. इंद्रायणी वाटवायची ठरवली? ज्ञानानं उत्तर द्यावं, काका, आमच्या सारख्यांच्या स्पर्शानं जर बाटेल तर हे तीर्थच कसलं हो? गटारीचं पाणी आलं, गंगेला मिळालं, तेही गंगाजल झालं. गंगाजल झालं. आमच्या सारख्यांच्या स्पर्शानं नाही वाटणार काका तीर्थ. हे ऐकल्यानंतर काकाला जरा राग आला. काका शिकलेले आहेत, वेदोपंडित आहेत. तुमच्याकडं कितीही ज्ञान असू द्या, त्या ज्ञानाला अहंकाराची बाधा झाली का ते ज्ञान व्यर्थ आहे. आपण लाख मोठे असू, आपल्या घरी आपल्याला समोरच्याच्या वयाचा, त्याच्या निष्ठेचा, त्याच्या परंपरेचा, त्याच्या परमार्थाचा, विचारांचा आदरच जर करता येत नसेल तर उपयोग काय ज्ञानाचा? काकाला राग आला. एवढंस लेकरून मला शिकवतोय व्हय? एक टांगी धोत्राचा काठ टाकून दिला. घाटाच्या 6 पायऱ्या उतरून खाली यावं. ज्या क्षणाला खाली यावं, हातामध्ये मनगट करकचून पिळलं, दुसऱ्या हातानं तळाट दिशी मुखात लगावली. मला ज्ञान शिकवतोस का रे संन्याशाच्या कार्ट्या? कोवळ्या गालावरती 5च्या 5 ओटे उमटलेले आहेत. डोळ्यात पाणी आलं. ज्ञानोबारायांच्या काका नका ना मारू, पुन्हा नाही येणार इंद्रायणीवर. आता जाऊ दे. हातातला हात मनगट कसं बसं सोडवून घेतलं. काठावरचा पंचा खांद्यावरती टाकला. घराच्या दिशेनं निघालेत माऊली. घराच्या दिशेनं निघाले. बराच वेळ झाला, ज्ञाना दिसत का नाही, म्हणून कुटियाच्या प्रांगणामध्ये आईनं यावं. लांबून ज्ञानाला येताना बघितलं. आई विचारते, ज्ञाना, ज्ञाना कुठे गेला होतास रे? आई, अगं इंद्रायणीवर गेलो होतो ग. इंद्रायणीवर कशा करता? आई, अगं स्नानाकरता गेलो होतो. स्नानाकरता गेलो होतो म्हणतोस बाळ, अंगावर गटारीचा गाळ रे राजा, कुठे पडलास का? पडलो नाही गाई. गावात नाही येत होतो, त्या मुलांनी मारलं ग. अरे का मारलं? तू काही केलं का?
मी काही केलं नाही गाई. गावात येत होतो, ती मुलं खेळत होती, त्या खेळणाऱ्या मुलांकडे काकानं बघितलं आणि सांगितलं, अरे पाहता काय, लाता घाला त्या ज्ञानाला. काकानं सांगितलं, त्या मुलांनी मारलं तर मारलं आई, काकानं सुद्धा मारलं. पदर डोळ्याला लावावा, विठ्ठल पंतांपाशी जावं. नाथ, आपण सहन करतो ठीक आहे, आपल्या लेकरांनी का सहन करायचं, कशा करता, काहीतरी करा. काही कालावधीनंतर विठ्ठल पंत प्रतिष्ठान क्षेत्र येतात. आताचं पैठण, पूर्वीचं प्रतिष्ठान. धर्मसभा भरायची, एकापेक्षा एक पंडित आहे, कोणी द्विवेदी, कोणी चतुर्वेदी वेदांचं अध्ययन करणारे, कोणी शास्त्रांचं, कोणी पुराणांचं अध्ययन करणारे, तर कोणी गुण विद्येचे अभ्यासक आहेत. सगळ्या प्रकारचं ज्ञान होतं, पण एका ज्ञानाची कमतरता होती, माणुसकीच्या ज्ञानाची. ते नव्हतंच कुणाकडे. त्या धर्मपंडितांना धर्मसभेनं सुनवावं, त्या धर्मपंडितांना सुनवावं. तुमच्या मुलांची मुंज व्हावी म्हणून शुद्धीपत्रक देतो, मुलांची मुंज व्हावी म्हणून शुद्धीपत्रक देतो, पण उभयंताला, पती पत्नीला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आहात तयार? मुलांना समाजात मानानं जगता येईल या कल्पनेनं, या विश्वासानं विठ्ठल पंत शास्त्राची आज्ञाही मानायला तयार झाले. देहांत प्रायश्चित्तासाठी आम्ही तयार आहोत. कृष्णाजी पंत अडवतात, थांबा भाचे बुवा, करताय काय, काहीतरी शास्त्राधार निश्चित असेल. थरथरत्या हातानं भाचे बुवांना थांबवण्याचा प्रयत्न करावा, पण ऐकतील ते विठ्ठल पंतच कसले. शब्द गेला. घरी यावं, पत्नीला सांगावं, त्या पतिव्रतेनं स्वयंपाक रांधावा, लेकरांना जेवू घालावं, झोपी लावावं. रात्रीच्या प्रहराला विठ्ठल पंत पत्र लिहितायत, ज्ञानदादाच्या पायाशी नेऊन ठेवतायत. झोपडीच्या कवडशातनं गार वारा येतंय, ते अंगाला झोंबून जातंय, पण त्या झोंबणाऱ्या वाऱ्यापेक्षा अंतःकरणातल्या विचारांचं वारं अधिक झोंबतंय. काय करावं, कसं करावं. पत्र लिहिलं, ज्ञानदादाच्या पायाशी नेऊन ठेवलं. जाण्याकरता निघालेले विठ्ठल पंत द्वारास येतायत, साद घालतायत. उठ रुक्मिणी, निघायला हवं. पण रुक्मिणी माता होत्याच कुठे? ज्ञानदादाच्या डोक्याशी बसलेल्या, मनामध्ये विचारांचं काहूर वाजलेल्या, काय करावं, कसं जावं. धर्मानं सांगितलं म्हणून, शास्त्रानं सांगितलं म्हणून. अरे कुठला धर्म, कुठलं शास्त्र, अथ को धर्म हा किम तस्य लक्षणमिति चेदुच्यते यागादिरेव धर्म हा किम तव प्रयोजन मदर्थ. कुठला धर्म? लेकरांना वनवनात टाकायला सांगतोय तो धर्म, लेकरांना पोरक करायला सांगतोय तो धर्म. आज जर माझा निवृत्ती इथे असता, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करताना तिकडेच हरवला, माझा निवृत्ती इथे असता, मोठा धाटा म्हणून किमान सांभाळलं असतं, सावरलं असतं. ज्ञाना सकाळी उठेल, अवघी 4 वर्षाची मुक्ताई विचारेल, दादा आई नाही रे दिसत, कुठे गेलीये का, काय सांगावं ज्ञानानं. 12 वाजण्याच्या सुमाराला माझ्या स्वप्नाला भूक लागेल, विचारेल, दादा भूक लागली रे, पोटात कसतरी होत आहे, केव्हा येणार बाबा. काय उत्तर द्यावं ज्ञानानं. कशी जगतील, कशी राहतील, काही माहित नाही. पांडुरंगाला साथ घालावी. पांडुरंगा, आता सगळं काही तुझ्याच हाती आहे रे, सगळं काही तुझ्याच हाती आहे. लेकरांसाठी सर्वस्व तूच आहे. जड अंतःकरणानं उठावं, तुळशी वृंदावनाचं दर्शन घ्यावं, घराकडे भरल्या नजरेनं बघावं. पावलं पुन्हा मागे मागे परतताय, लेकरांना टाकून जायचं एवढं सोपं आहे. इंद्राणीच्या काठानं चालू लागावं. चालता 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 इकडे निवृत्तीनाथांना समाधीमध्ये दिसावं. कोणीतरी स्त्री आहे, कोणीतरी पुरुष आहे, सर्व सिद्धींनी युक्त असलेले निवृत्तीनाथ ज्यांना म्हटलं जातं. थांबवण्याची क्षमता आहे, पण चेहरा दिसायला तयार नाही. कोणीतरी स्त्री आहे, कोणीतरी पुरुष आहे. चालता 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 एके ठिकाणी थांबावं. थांबल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला डोहात उडी घ्यावी, समाधी भंग पावावी, चेहरा दिसावा, साथ घालावी. आई बाबा, थांबवण्याची क्षमता असूनही थांबवलं नाही थांबवता. ज्या ज्ञानोबारायांविषयी बोलावं, ज्या तुकोबारायांविषयी बोलावं,
समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हजारो लोक जातात महाराज. माऊलींच्या जीवावर पोट भरणारी आज असंख्य माणसं आहे, पण त्याच माऊलींविषयी मनामध्ये कोरडेपणा आहे. माऊली म्हटलं तरी आमच्या डोळ्यात पाणी येतं. काही लोक एवढी शुष्क आहेत महाराज, त्यांना त्याची महती सुद्धा कळत नाही. एवढी विचित्र माणसं आहेत. मी म्हटलं आपला महाराष्ट्र असा आहे, इथं मोठं होण्यासाठी मरावं लागतं. ज्ञानोबारायांचे आई वडील लेकरांना समाजात मानानं जगता यावं म्हणून केवळ एकदाच गेले, पण तुमचे आमचे मायबाप रोज मरतायत, रोज झुरतायत. मला मिळालं नाही ते माझ्या लेकरांना मिळावं अशी इच्छा मनामध्ये धरून राबतायत, कष्ट करतायत. ते आम्हाला दिसत नाही महाराज. भक्तीचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. ही सुद्धा भक्ती आहे. साधू संतांनी साधना दिलीत, ती उगाच दिलीत का? डोळसपणे आम्हाला समाजाकडे, भक्तीकडे कधी बघताच आलं नाही. ज्या क्षणाला खऱ्या अर्थानं भक्ती सांगावी, कुणाच्याही अंतःकरणातला भगवंत दुखावला जाता कामा नये. ही भक्ती आहे, हा परमार्थ आहे. फार छोट्या छोट्या व्याख्या आहेत. कीर्तन कशा करताय, प्रवचन कशा करतायत, यावं काही सांगावं निघून जावं या करता नाही. कीर्तनामध्ये आल्यानंतर समाजाला काही नेता आलं नाही तरी चालेल, पण भगवंताविषयी गोडी निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी. होऊ देत नाही एखादी गोष्ट मनाविरुद्ध. कुठं बिघडलं? देवानं सगळं तर आयतं दिलंय. लॉकडाऊनच्या काळामध्ये काही माणसं अन्न करता गेली, तिथं तुम्ही आम्ही सुखानं जगत होतो. आम्ही चांगल्या घरामध्ये राहत होतो, चांगलं अन्न आमच्यापर्यंत येत होतं, चांगल्या पद्धतीनं आम्ही जगलो. आम्ही माणसं अशी की आम्हाला कुठलाही आजार आजपर्यंत झाला नाही. मग काय हरकत आहे? एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर कुठे बिघडलं? भगवंताला उगाच दोष देत बसू नका. थोडंसं काहीतरी झालं की आमच्या मुखातनं जातं महाराज, खूप केलं होतं देवासाठी पण कामाला आलं नाही. म्हणतात महिला मंडळ, महाराज देवासाठी लई केलं. जशी देवाची बाळातपणच करायला गेल ते. अरे काय केलं देवासाठी तुम्ही? आम्ही देवाने साधं एक साधन सांगितलं, वारी. नाही जमत, कित्येकांना नाही जमत महाराज. अगदी नाथ बाबा सांगतात की छोटी छोटी साधनं आहे, वापर करता आला पाहिजे. 8-15 दिवसांची वारी, घर संसार सोडून आम्हाला जाता येत नाही. आपण आपली प्रापंचिक कामं निश्चित करा. नाही जाता आलं, शेवटचे 2 दिवस तरी आम्ही जावं ना. ही वारी आहे. 84 लक्ष योनींचा फेरा तुम्हाला आम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि हे जर करणं जमलं तर असा मनुष्य जगामध्ये परमपूजनीय होतो. अभंगाचा 3य चरण. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हो, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी.
गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. या तीनही चरणांप्रमाणे सांगितल्याप्रमाणे नाथ महाराज म्हणतात, हे जर आचरण आमचं असेल तर निश्चितपणे असा मनुष्य या जगामध्ये परमपूजनीय होतो. नाथबाबा असू द्यात, तुकोबाराय असू द्यात, ज्ञानोबाराय असू द्यात, कोणीही संत मंडळी असू द्यात, या संत मंडळींनी तुम्हाला आम्हाला जे सांगण्याचं कार्य केलं, म्हणून श्रद्धा, निष्ठा, विश्वास, परमार्थ खऱ्या भावनेनं करायला शिका, प्रामाणिकपणानं करायला शिका. कोणीही आपल्याला बघत नाही असं मनामध्ये येऊ देऊ नका. जिथं कोणीच बघणारं नसतं तिथं तो बघणारा असतो. म्हणून ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा परमार्थ ज्या त्या पद्धतीनं करावा, पण तो प्रामाणिकपणानं असावा. अंतःकरणापासनं तळतळीनं सांगण्याचा प्रयत्न करते. कीर्तनातनं माझ्या काही नेता आलं नाही तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो जाता है वो वापस लौट के जरूर आता है. ते कर्म निश्चितपणे वापस येतंच. मग चांगलं आहे का वाईट आहे, आपण जगाला लाख दाखवू, कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नका. कपड्यांवरून जर माणसाचे चरित्र ठरत असते तर आज कपड्यांची दुकानं मंदिरं झाली असते. तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे. भपकेबाजीवर कधी जाऊ नका. खऱ्या ज्ञानाची संपत्ती जिथे आहे ते विचारपूर्वक घेण्याचा प्रयत्न करा. आणि हे ज्या क्षणाला कळेल, ज्या क्षणाला खऱ्या अर्थानं दुसऱ्या कोणाचं कशाला, आता एवढं पत्रिकेत नाव टाकलंच तर थोडंफार सांगतेच नाही का. पत्रिकेवरती नाव टाकलं आणि खाली लिहिलं आहे मायबोली या चॅनलवरील अभिनेत्री म्हणून. पण ज्या क्षणाला परमार्थामध्ये यावं, वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर या परमार्थानं भगवंतानं खूप काही दिलं महाराज. ज्या वेळेला आपण निष्ठेनं करतो, अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये, कुठल्या अभिमानानं किंवा अहंकारानं सांगत नाही आहे, अनुभव म्हणून सांगते की परमार्थ का करायचा. परमार्थामध्ये याल, निष्ठेनं कराल तर भगवंत भरभरून देतो. मागण्याची सुद्धा गरज पडत नाही. आत्तापर्यंत तुम्ही मला झी टॉकीजवरती पाहिलं असेल अनेकदा कीर्तना करता. झी मराठीवरती एकादशीच्या निमित्तानं, मोठ्या एकादशीच्या निमित्तानं होम मिनिस्टरचा जो कार्यक्रम झाला त्याच्यात तुम्ही मला बघितलं असेल. न्यूज 18 लोकमतवरती महिला दिनाच्या निमित्तानं मुलाखत झाली, तिथं बघितलं असेल. किंवा ABP माझावरती अनेक वारकरी संप्रदायाच्या लाईव्ह चर्चा होतात, त्याच्यामध्ये तुम्ही मला बघितलं असेल. किंवा इतर कुठल्या ठिकाणी न्यूज अँकरिंग करता बघितलं असेल. पण भगवंताच्या कृपेनं की ज्या क्षणाला ठरवलं अभिनय क्षेत्रात पदार्पण करायचं, पण माऊलींविषयी असणारी श्रद्धा की माऊलींनी मला स्वतःच्या चरणाशी जागा द्यावी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रावर आधारित शुद्ध सांप्रदायिक मालिका माझा ज्ञानोबा, या मालिकेमध्ये विठ्ठल पंतांच्या मातोश्रींची भूमिका माझ्याकडे आली. काल्पनिक का असेना, पण आज ज्ञानोबारायांच्या आजी म्हणून त्यांच्या वंशावळीतलं होण्याचं जे स्थान प्राप्त झालं, मी म्हणेन माझा परमार्थ याच्यापेक्षा वेगळा. एवढ्या अंतःकरणापासून करा. बघा ना, भगवंत भरकटू सुद्धा देत नाही. बरं, भरकटू सुद्धा देत नाही. कुठं नेलं, अभिनय क्षेत्र जरी म्हटलं तरी कुठं नेलं. स्वतःच्या आजी म्हणून गावागावात आज मला मिरवल्या जात आहे. ज्ञानोबारायांच्या आजी म्हणून सत्कार पूर्वी व्हायचे, आताही होतात, पण माणसांचं फार प्रेम मिळतं. लोक आदरानं बघतात की आज आपल्या गावात ज्ञानोबारायांच्या आजी आल्यात. फार गोड वाटतं, छान वाटतं महाराज की कुठेतरी माझा परमार्थ आज सफल झाला. गावागावामध्ये जेव्हा लोक प्रेमानं बोलावतात, सत्कार करतात, कोणी काय ते गुळाच्या भेल्याच देतं आहे, कोणी फोटोची फ्रेमच देतं आहे. किती प्रेम असावं महाराज. कोणी फोटोच काढतं आहे. एक काळ असा होता की मला दुसऱ्या महाराजांसोबत फोटो घ्यायचा म्हटलं तरी भीती वाटायची. आज असंख्य लोक येतात आणि सेल्फी मागतात. कुठेतरी भगवंताच्या ठिकाणची असणारी निष्ठा माझ्या कामाला आली. म्हणून ही गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं परमार्थ करायला शिका, भगवंत देतोच. आणि आणखी एक गोष्ट सांगेन, वाह्यातपणा बघण्यापेक्षा, एका नवऱ्याच्या 2-2 बायका बघत बसण्यापेक्षा टीव्हीवर शुद्ध सांप्रदायिक मालिका आहे, ज्ञान मिळणार आहे, लेकरांवरती चांगले संस्कार होणार आहे, म्हणून बघा. मायबोली या चॅनलवर दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता माझा ज्ञानोबा पाहायला विसरू नका. आणि इंस्टाग्राम अकाउंट हबप जयश्रीताई तिकांडे ऑफिशियल, HBP जरी लिहिलं तरी पहिलंच अकाउंट आपलं येतं. मालिकेचे प्रोमो बघायला मिळतील किंवा कीर्तनाचे अपडेट्स मिळतील. ज्यांच्याकडे नसतंच त्या प्रत्येकाच्या मोबाईलला यूट्यूब नावाचा प्रकार आहे की ज्या चॅनलवरती श्री विठ्ठल या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं किंवा आपला मराठी तडका चॅनल आहेत, दादांच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं तर अनेक कीर्तनं, असंख्य ज्ञानपूर्ण चिंतनपूर्ण कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळतील.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बोलावलं त्यासाठी धन्यवाद, आभारी आहे. ज्या क्षणाला नाथबाबा सांगतात की तुम्हाला आम्हाला या जगामध्ये परमपूजनीय व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्ही आम्ही नेमकं काय करावं, तर ह्या वरील 3 चरणांप्रमाणे आमचं आचरण असावं. तर मनुष्य कसा होतो, अभंगाचा शेवट. जनार्दनी राम एका जनार्दनी राम ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी एका जनार्दनी राम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी एका जनार्दनी राम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी तो देवा पुरमा पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी 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 तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा 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 हृदय कळवळा वैष्णवाचा 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 हृदय कळवळा वैष्णवाचा 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 हृदय कळवळा वैष्णवांच्या हृदय कळवळा वैष्णवांच्या हृदय कळवळा वैष्णवांच्या हृदय कळवळा हृदय कळवळा वैष्णवांच्या हृदय
सेवा भगवंत चरणी समर्पित या कीर्तनरूपी सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आमंत्रित केलं संयोजक नियोजक आयोजक आपणा सर्वांचेच आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारी इतर सर्व आदरणीय मंडळी ज्यांनी संपर्क साधला असे असणारे आदरणीय गावंडे महाराज असतील किंवा इतर जी संयोजन मंडळी आहेत तीही महत्त्वाची. त्याचप्रमाणे गोपाल भाऊ असतील किंवा इतर सर्व मंडळी की ज्यांनी या कार्यक्रमाचं आत्तापर्यंत गेली अनेक वर्षानुवर्ष नियोजन केलं आहे संयोजन केलं आहे. नावं प्रत्येकाची घेणे शक्य नाही म्हणून समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ महिला मंडळ त्याचप्रमाणे या ठिकाणचं असणारं तरुण मित्रमंडळ आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे असे आदरणीय गायनाचार्य हरिभक्तीपरायण
गणेशजी महाराज साबळे असतील, हरिभक्तीपरायण नागेशजी महाराज नानकिल्ले असतील, हरिभक्तीपरायण गायनाचार्य मंगेशजी महाराज गावंडे असतील किंवा ओमकार महाराज भागवत महाराज आमच्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण नितीनजी महाराज देशमुख असतील. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तसं तर आज ओमकारदादा जगताप यांना आम्ही निमंत्रित केलं होतं की आमच्यासोबत चला, पण काही कारणास्तव त्यांना आज येता आलं नाही. नाहीतर एवढ्या सुंदर गायनासोबत, एवढ्या सुंदर वाजवण्यासोबत आज त्यांची ही साथ या ठिकाणी लाभली असती. परंतु हरकत नाही, या ठिकाणचं सुद्धा मंडळ खूप सुरेख आहे, सुंदर आहे. अनेक टाळकरी, माळकरी, विनेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. चोपदार दोन्ही त्यांच्यासाठीही आणि या भजनी मंडळासाठी, तरुण मित्रमंडळासाठी आणि विशेषतः आदरणीय संपूर्ण गायनाचार्य आणि आदरणीय हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य विठ्ठलजी महाराज ढोकर या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बर टाळी एवढ्या करताच पहिलाच दिवस आहे, जरा वेळ झाला आहे, पण हरकत नाही. पहिला दिवस आहे, उद्यापासून सगळं सुरळीतरित्या चालू होईल. पाया कोणीतरी रचणं महत्त्वाचं असतं. तो पाया रचला गेला तरच पुढची गती मिळते, नाही का? आणि टाळी एवढ्या करता कलाकारांसाठी. कलाकार कभी मरता नहीं जिंदा रहता है, कलाकार कभी मरता नहीं जिंदा रहता है. आज भी देखो वो सिर्फ तालियों की इंतजार में रहता है. केवळ एक शाबासकीची थाप पडली तर कलाकाराही उत्साह येतो, प्रोत्साह आहे की ज्या क्षणाला सकाळी सकाळी एक कार्यक्रम करून एवढ्या लांबपर्यंत येतात, प्रवास करून म्हटल्यानंतर 7ही दिवस त्यांना निभावून न्यायचं आहे. अर्थात तेही महत्त्वाचे आणि संपूर्ण या ठिकाणचं मंडळ महत्त्वाचं. ज्यांचं सौजन्य आहे असे असणारे ज्योतिक महाराज बोबडे, गरमाजी टोंचर आणि शुभम मस्के, गमाजी टोंचर, शुभम मस्के, त्याचप्रमाणे किसना बोबडे आणि गोपाल खोरणे यांनी या ठिकाणी सौजन्य दिलेले आहे. त्यांचेही आभार. आणि या ठिकाणी जमलेले समस्त ग्रामस्थ, मनातनं कुठलाही प्रकारचा आक्षेप नसताना, कुठल्याही प्रकारचं मनामध्ये कुठल्याही शंका नसताना, मनामध्ये कुठल्याही प्रकारची एक आकस नसताना, कुणाविषयी जर चुकून माझ्याकडनं मुखातनं चुकीचा शब्द जर गेला असेल तर त्यासाठी क्षमस्व. कारण तोंडातनं जर एखादा शब्द गेला, लोक सगळं चांगलं कीर्तन सोडून देतात आणि तेवढाच शब्द पकडून ठेवतात. अवघड असतं महाराज. जिभेला झालेली जखम लवकर बरी होते, जिभेला झालेली जखम लवकर बरी होते, पण जिभेनं झालेली जखम लवकर बरी होत नाही. म्हणून चुकलंच असे तर क्षमस्व. आदरणीय या ठिकाणी आलेले, आमच्यासोबत म्हणण्यापेक्षा ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी येऊ शकले असे असणारे आमचे मालक हरिभक्तीपरायण आदरणीय जंगलेजी महाराज शास्त्री यांचे ते विद्यार्थी हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया अकाउंट्सचं सगळं बघणारे आमचे सोशल मीडिया अकाउंट प्रमुख उमेश भुसारे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे नितीनजी देशमुख असतील किंवा या ठिकाणी आजूबाजूच्या ठिकाणावरून आलेले सर्व भाविक भक्त मंडळी, सर्वांच्या चरणी दंडवत, माऊलींच्या चरणी दंडवत आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.